तुमच्यापैकी जर कोणी असेल की ज्यांची गाड्या खरंच चोरी झाल्यात आणि 19 नंतर मिळाल्या नसतील तर सरकारला सांगा की माझी HSRPच नंबर प्लेट होती, मग माझी गाडी मिळाली नाही तर मग आता तुम्ही कशासाठी लावताय अशा पद्धतीची अट, हा सुद्धा प्रश्न सरकारला तुम्ही विचारू शकताय। राहिला मुद्दा, मी जो विशेष म्हणजे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भाने बोलतोय, हा महत्त्वाची गोष्ट आहे। आज जर बघितलं तर गोव्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, आज गुजरातमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे। मात्र तरी सुद्धा हा दुजाभाव तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसेल की महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट बाईकला लावायची असेल तर 450 रुपये, मात्र तीच जर तुम्हाला गोव्यात जाऊन लावायची झाली तर किती, फक्त 155 रुपये मध्ये। आज जर 4 व्हीलर तुमच्याकडे असेल, एखादी HSRP नंबर प्लेट गोव्यात जाऊन लावायची झाली किंवा गोवा सरकारच्या अंतर्गत लावायची असेल तर ती फक्त 203 रुपयाला आहे, मात्र महाराष्ट्रात किती, 745 रुपयाला। म्हणजे बाईक मध्ये 3 पट पैसे, 4 व्हीलरला नंबर प्लेट बदलायची असेल तर 4 पट पैसे, रिक्षा तुमच्याकडे असेल 155 रुपयाला HSRP नंबर प्लेट गोव्यामध्ये लावून दिली जाते, मात्र महाराष्ट्रात किती, 500 रुपये। म्हणजे साधारणपणे 3.5-4 पट हे आपल्याकडून पैसे घेतले जाणार आहे। जड वाहतूक तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा आज गोव्यामध्ये पाहिलं तर 232 रुपयाला नंबर प्लेट आहे, मात्र तीच महाराष्ट्रात किती, 745 रुपयाला। म्हणजे आज महाराष्ट्रावरती इतका अन्याय का, हा मोठा प्रश्न पडतोय। म्हणजे लाडकी बहीण योजना आणून तुम्ही बहिणींना 1500 रुपये देताय, मात्र भावांना अडवण्याचंच काम करताय की, हा मोठा चिंतनाचा मुद्दा आहे की नाही।